धनी खलिता सांगितल्याप्रमाणे पाठवून दिला या. बर बर. पोरं कुठं आहे ती? अहो त्यांचा तालमी कसून सराव चालू आहे. असं येऊ का धनी? या. देवा. अरे ये ये ये. इतकं वय झालं तरी जेध्यांच्या मातीत पोचलेला तुझा देह अजिबात थकल्यागत वाटत नाही बघ. लय दिसानी येणं केलं. धनी अहो येळच तशी आली बघा. म्हणजे समजा ठीक आहे नव. अहो कारीगावात सोमजानी भिवजीनं नुसता उत्मात घातलाय. गोर गरीब शेतकऱ्यांच्याकडनं सक्तीचा सारा गोळा करून सौताची पोट भरतात अहो. आणि कोण विरोध केला तर त्यांचं शिर धडायगळ करतात. धनी ज्या दिसाची आपण वाट बघत होतो तो दिस आलाय. वतन त्याच्या खऱ्या वारसदाराला हाक मारतोय. आणि म्हणून मी तुमच्याकडे धार लावाय दिलेली जेध्यांची उमदी तलवार न्यायला आलोय. देवा. अरे त्या सोमजी भिवजीचा बंदोबस्त कवाच झाला असता, पण त्यांच्या शेवटच्या श्वासावर आपला अधिकार नाही. तो अधिकार त्याचा ज्याच्या नजरत गनिमाचं छातड फोडायची ताकद आहे. ज्याच्या तलवारीचा वेग वाऱ्याचा माग घेत दुश्मनाची खांडोळी करायची ताकद ठेव. शिववाणी चाल, चित्यावाणी चपळ, हा हत्तीचं बळ घेऊन जन्म घेतलाय त्याने. धनी अहो हे म्हातार डोळं त्याला पायासाठी तग धरून आहेत. चल. शिरपा, तलवार चालवायला मनगटातलं बळ पुरण उरतया, पण समोरच्याला चितपट करायचं असेल तर ताकदीभर युक्तीची बी गरज लागते. अगदी खरं आहे काना, पर मला गोष्ट कळत नाही. तू नेहमी माझ्या मोहरचा वार ओळखतो कसा? अरे मर्दा, तुझ्या नजरातनं आणि नजरातली धार शास्त्रात उतरली की समजायचं वार कान्होजीनं केलाय. आगाशी भले शाबास. वा तीच नजर, तोच जोश, तेच तेज आज माझ्या जगण्याचं सार्थक झालं. आबा, हे कोण? आणि मला बघून ह्यांच्या डोळ्यात पाणी. वय पोरा, अरे तुझ्या मरणाला जन्माचा आकार देणारा ह्योच तो द्यावा. तू नेहमी विचारायचास ना, मी जेध्यांचा महित कसा, माझा आई बा कोण. आज ती वेळ आली. चल. कान्हा, तुझा जन्म म्हणजे भूतकाळाने आम्हा समध्यासनी घातलेलं कोड आहे. ते कोड सुटायची आज वेळ आली. तुझ्या बाचं नाव नाईकजी, वतनदार असून गोरगरिबांचा खाईवार वाहणारा. कित्येक लोकांना अशाच जमिनी कसायला दिल्या होत्या, पर एक दिस सोमजी भिवजी, ह्यो किसना लय कष्टावड आहे बघ. अरे मागल्या वर्षी ह्यो तुकडा आपण त्याला कसायला दिला आणि त्यानं सोन्यावानी पीक आणलाय बघ इथं. किसना, होय किसना. नाईकजी, जी धनी. अरे पीक वाऱ्यावर डोलतं या, मनगटाची धार दिसते तुझी.
ह्या पिकाच्या रूपात. जी धनी समधी तुमचीच कृपा आहे बघा. माझं काय त्या अरे रानात तू राबायचं अरे माझी कसली कृपा हा? नाही नाही तसं नाही. या जुलमी राजवटीत शेतकऱ्यावर कोण दया करतं. तुम्ही कसला बी विचार न करता एवढी सगळी जमीन मला कसायला दिली. तसं नाही. अरे परजेच्या आनंदातच धनेला समाधान असतंय. उपकार न मानता असंच कष्ट करून खावा. हा? चला लागा कामाला. जी धनी चला. हा झालं. कासरा आयला शीत तर होता. नाही. कुठं पडला काय माग. ते काय आहे ना सोमजी भिवजी, शेती आणि शेतकरी दोन्ही जगला पाहिजे. म्हणजे वतन म्हणजे तुला एकल्याची मालकी वाटली काय? अरे बोल की एकला मालक आहे काय? अयो अयो धनी. अंगाशे असं कुठवर लोकांमध्ये जमिनीची खिरापत वाटून पुण्याची गाठोडी बांधणार आहे हा? वाईज आम्हाला बी आमच्या मनाप्रमाणे जगू द्या की दादा. हा अयो अयो देव बा आपल्या धाराला काय झालं? सोमजी बिवजे. अरे काय झालं काय? सोमजी बिवजे ना. आपल्या धाल्याला वारलं देवबा. आपल्या धाल्याला वारलं. तू जा. तू कुणाला बी काय बोलू नका. मी बघतो काय करायचं ते. त्याला वाटलं ह्योच लय शान. वहिनी वहिनी आपला दादा. वहिनी आपला दादा. काय झालं त्यांना? वहिनी रानात जात असताना दादाचा पाय घसरला आणि दादा तरीच पडला. वहिनी आपला दादा गेला. देवबा दादा. आता शांत राहिलेलंच बरं. नाहीतर हे दोन लांडग धन्याचा येणारा वंश बी जगू देणार नाही.
सरकार पावसाचा महिना म्हणजे थंडीनं अंगावर काटा येतोय आणि दुसरा काटा अंगाला बोचतोय. हे जग्या म्हणजे म्हणजे जेव्हा वहिनीच्या पोटी पोरगा जन्माला आला म्हणजे जेठांच्या वंशाला वारस मिळाला आणि जेठांच्या वंशाला वारस म्हणजे वतनाला वारस आला का ध्यानात सोमजी? दादा आता काय करायचं? तेच जे आधी पण केलं होतं. जो काटा बोचण्या आधीच काढून टाकू. जग्या, नाऱ्या, भीम्या सरकार, तुम्ही काय बी काळजी करू नका. या नाऱ्याचा वार म्हणजे एक घाव आणि 2 तुकडं. चला र. हो रे माझ्या काना. हो भूक लागली बाळाला. हो हा. हो आले आले. गोदामाय जरा ध्यान ठेव. मी आलीच. सोमजी भिवजीने घातलेल्या त्या मारेकऱ्यांनी जेध्यांच्या लक्ष्मी सकट त्या पाळण्यातल्या मुक्या जीवाला सुद्धा मारून टाकलं. पाळण्यातल्या मुख्य जीवाला मारून जेद्यांचा वंश संपवला असं जर त्यांना वाटत असेल, मी आहे तर जिवंत कसा? अरे हा जेद्यांचा वंश संपवणं म्हणजे कोल्ह्या कुत्र्याचं काम नव्हतं. जेद्यांची इमानी माणसं म्हणजे अंगावर किती बी घाव आलं तरी बाजूला न होणारे ठाण आहे. तुला सांगतो त्या हैवानसनी वाटलं जेद्यांचा वंश संपवला, पण त्या गोदामाईनं थांब गोदा.
कुठं चाललीस पोटचं पोर घेऊन पळून? संकट आलं की सवताचं पोर वाचवणं याला आई पण म्हणते अगं. पण ध्यानात ठेव, आज पावतर हे पोर ज्यांच्या किरपेनं जगलं वाढलं त्या धन्याच्या वंशाला वाचवणं याला निष्ठा म्हणतात. अनवसा अन नाईकजीनं काय नाही केलं तुझ्यासाठी. अगं नाईकजींचा वंश वाचला तर तुझ्यासारख्या कित्येकांच्या आयुष्याचा उद्धार होईल. ध्यानात ठेव. आणि हे तानं पोर घेऊन हित म्या कारगावचा जे सरकारांच्या शेवेतला गडी आहे. आणि जे सरकारांचा वंश उघड्यावर पडला. मी कसं बस त्याला इथं वाचवून आणलाय. देवा अरे रडू नगस. हे पोर मरण पाठीवर बांधून जन्माला आलंय. त्याचं भाग्य त्याच्या कपाळावर सटवाईन हाय तर गोदामाई सारख्या माऊलीच्या पुण्यानं लिहिलं हाय. अरे हे पात हुकमी हाय. फकस्त धार लावलं की झालं. की संदेवाला वासुदेवानं कंसापासून वाचवायला जसं गोकुळात आणलं ना तसं तू आज ह्याला हितवर आणलं हायस. कान्होजी जे धे कान्हा. अरे गोदामाईच्या पुण्याईवर आणि या देवाच्या इमानावर तुझा जीव वाचलाय बघ. या दोघांचा उपकार जिथे पाणी फिटायचं नाही. होय आबा, जिथं माझ्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत ती गोदा माहीत तर राहिली नाही. पर तुमचं उपकार कसं फिडू द्या बाबा, कसं फिडू. अरे पोरा, आम्ही जेजेंची इमानी माणसं. उपकार नव्हते, आमचं कर्तव्य होतं. आणि जर तुला काही करायचंच असेल तर म्या जिता आहे तवर त्या सोमजी भिवजीची धडाएगडी शिर आणून दाखव. घेतली आण माझ्या बाच्या आईच्या गोदामाईच्या वाल्याला रक्ताच नाही. त्यांच्या रक्ताने या तलवारीला अभिषेक घातला तर जे त्यांच्या अवलाद सांगणार नाही. बाबा
कुठं असतील ते नराधम? पोरा वाड्यावर. सरकार हे जाग्या, अरे असं का पळत आलायस? हो खबर आहे. वर जे बोल की पुढा. त्याचा वंचित आहे. काय काय अरे काय बी काय बडबडतोयस? होय देवाचा माग काढत मोसेखोर गेलो होतो. मोसेखोर? होय मोसेखोर म्हणजे बाजी पासलकर नावाच्या वाघाची गुहा. आणि त्याच गुहेत लहानाचा मोठा झालाय कान्होजी जेदे. तो कवा बी इथे येईल. तुम्ही इथं लवकर पळ काढा. तो कवा बी इथे येईल. ए पकड रे त्याला. काना समजा वाडा पिंजून काढला पर कोणी बी नाही. ए चल. चल बाहेर. मी काय बी नाही केलं. सरकार अहो सरकार. ह्यो जग्या सोमजी भिवजीचा उजवा हात आत लपून बसा होता. बोल, कुठं आहेत ते? अरे बोल की. सरकार मला काय बी माहित नाही. अहो मी साखर माणूस. सांगतो सरकार मला नाही माहित ते कुठं गेलेत. पर कारीगावच्या उगवतीकडे त्यांनी पळ काढलाय. अरे माझ्यापासून पळालं तर जन्मभर केलेल्या पापापासून कसं पळाल? देवबा चला. थांब पोरा. उगवती म्हणजे बोचे खोलीची खिंड. सोमजी पळ. होय दादा. काना एवढ्या मोठ्या खिंडीत कुठं उडकायचं यासनी? तुकोजी, साप सुद्धा जाताना आपला फरफडणारा वन सोडून जातो. चला रे. हा? अख्खी खिंड पिंजून काढू. नाही व्हायचं आता नाही व्हायचं दादा. अरे दादा असं किती दिवस पळायचं खिंडीत. असं किती दिवस जडून बसायचं इथं. अरे मला तर वाटतं त्या कान्होजीच्या पाया पडावं आणि जीवाची भीक मागावी. बरोबर बोलतोस. त्याचा काय बी फायदा होणार नाही. कान्होजी देवबा तुकोजी. कान्होजी होय, माझ्या पाया पडून मला तुमची दया येईल असं जर वाटत असेल तर ध्यानात ठेवा, तुमच्यासाठीची दया माझ्या आईच्या आणि बाच्या रक्तावरच वाहून गेली. नाही ना काना काना आम्ही तुझ्या रक्ताची माणसं. रक्ताची माणसं. मारू नको काना. अरे मारू नको. वतनाच्या अभिलाषामुळे रक्ताच्या नात्याला काळीमा फसणारी अवलाद रक्ताच्या असू शकत नाही. एक वेळ साऱ्या वतनावर पाणी सोडल पण सोक्यांशी गद्दारी. छाती मंजीदार रांगडा बास
मर्दानी चाल मौलादी व्यक्ती त्यांची छाती म्हणजे ढाल रांगडा बाज त्यांचा मर्दानी चाल रुबाब भारी नजर करारी कत्तरास धाडी वे गाम सरदनी जा